मेसी काल कोलकातामध्ये आला, त्याचा काहीच फायदा नाही. तो आला 10 मिनिटासाठी पण पूर्ण कालवा करून गेला. काखेत कळसा आणि गावाला वळसा, सध्याची अशी काहीतरी आपली कंडिशन आहे. आता मी असं का बोलतो आहे तर सांगायचं कारण म्हणजे की आपल्याकडे एवढे चांगले प्लेयर आहेत, जसे की सुनील छेत्री. आपल्याकडे एवढे चांगले प्लेयर असतानासुद्धा आपण बाहेरच्या प्लेयर्सना आपण इकडे इंडियामध्ये बोलवतो. लाखो, करोडो, मिलियन, ट्रिलियन डॉलर्स आपण त्याच्यावरती, रुपये आपण त्याच्यावरती खर्च करतो. एवढेच पैसे आपण जर का आपल्या इंडियन स्पोर्ट्स क्लबसाठी जर खर्च केले तर आपल्या प्लेयर्सना तर हेल्प होईलच. ज्या काही कमतरता आहेत आपल्या स्पोर्ट्स क्लबमध्ये किंवा प्लेयर्सना ज्या सुविधा आहेत त्या आपण त्यांना वेळेवर देऊ शकतो. आपल्या इंडियामध्ये काही असे व्यक्ती आहेत जे इंडियासाठी खेळतात, सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल आणतात. तेव्हा आपल्याला कळते की हा प्लेयर आपल्या इंडियासाठी खेळत होता आणि त्याने हे बक्षीस आपल्या इंडियासाठी आणलं. हे तेव्हा कळतं जेव्हा तो खेळतो आणि जिंकून येतो. तोपर्यंत कोणालाही माहिती नसते की हा कोण आहे किंवा कुठून आला आहे किंवा काय करतो. हा दुर्भाग्य म्हणता येईल आपल्या इंडियाचे की आपण प्लेयर्सना आपण तेवढं महत्त्व देत नाही जेवढं आपण त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. आणि सध्याची कंडिशन अशीच काहीतरी आहे की आपण आपल्या प्लेयर्सना महत्त्व देण्याच्या ऐवजी आपण बाहेरच्या प्लेयरना महत्त्व देतो. जसे की रोनाल्डो आहे, मेसी आहे. इंडियामध्ये आपल्या कोल्हापूरचं नाव तर आहेच फुटबॉलसाठी, आणि बाहेरच्या देशांमध्ये काही कंट्रीमध्ये आपल्या कोल्हापूरचं नाव आहे, गाजलेलं आहे की आपल्या इकडे इंडियामध्ये कोल्हापूरमध्ये जास्त करून फुटबॉल खेळलं जातं, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये खूप चांगले प्लेयर्ससुद्धा आहेत. पण दुर्भाग्य हे आहे की आपल्या त्या प्लेयर्सना सुविधा भेटत नाहीत. तर सांगायचं गोष्ट म्हणजे की तुम्ही जे बाहेरच्या लोकांना जे पैसे खर्च करता ते तुम्ही आपल्या इंडियन प्लेयरसाठी खर्च करा. तर सांगायचं एवढंच की नको त्या ठिकाणी पैसे उधळण्यापेक्षा त्या ठिकाणी पैसे उधळा जिकडून तुम्हाला काहीतरी बेनिफिट होईल. आणि मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांना आणण्यापेक्षा आपल्या इंडियन स्पोर्ट्स क्लबला आणि इंडियन प्लेयर्सला तुम्ही प्राधान्य द्या आणि त्यांना पुढे घेऊन चाला. जय हिंद.